5 ते 6 वर्षाच्या मुलीला ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचं ते मी तुम्हाला आज सांगत आहे। इंची टेप पकडायची सरळ 12.5 वर मार्किंग करून घ्यायची। ब्लाऊजची जी उंची आहे 12.5 घ्यायची। 12.5 वर मार्किंग करून घ्या। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे। त्याच्यानंतर शोल्डर घ्या। शोल्डर आहे 5 वर मार्किंग करून घ्या। त्याच्यानंतर तुम्ही मोंडा घ्या 5.5 वर मार्किंग करून घ्या। त्याच्यानंतर पट्टीच्या सहाय्याने सरळ रेष ओढून घ्या। जशास तसं आपण इथं रेष ओढून घेत आहोत अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्ही इथं बघू शकता। लांबी जी आहे मी इथं लांबी घेतलेली आहे 6.5। तुम्ही इथं बघू शकता 2 इंच शिलाई मार्जिनसाठी सोडायचे अशा पद्धतीने आणि पट्टीच्या सहाय्याने सरळ रेष ओढून घ्या आणि त्याच्यानंतर खालच्या साईडने जशास तसं आपण सरळ रेष ओढून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता। त्याच्यानंतर मोंड्याला आपण आकार देऊन घेऊयात 1.5 वर मार्किंग करून घ्यायची। त्याच्यानंतर आपण आता इथं मी आकार देत आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्ही एकदा बघाल तर तुम्हाला नक्की जमेल। त्याच्यानंतर शोल्डरच्या साईडने 2.25 वर मार्किंग करून घेऊयात आणि आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात। तर गळ्याची उंची आहे 8 वर मार्किंग करून घेऊयात। त्याच्यानंतर गळ्याला आकार देता वेळेस आपण 3 वर मार्किंग करून घेऊयात अशा पद्धतीने। त्याच्यानंतर पट्टीने आपण सरळ रेष ओढून घेऊयात आणि गळ्याला आकार देऊन घेऊयात। तुम्ही इथं बघू शकता। आता मी गळ्याला आकार देत आहे। व्ही असा गळा आहे। व्ही गळ्याला आकार देत आहे मी अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता। हलक्या हाताने आकार द्यायचे अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता। 5 ते 6 वर्षाच्या मुलीला ब्लाऊज मी कट करून दाखवत आहे तुम्हाला इथं बघू शकता। त्याच्यानंतर आता मी तुम्हाला इथं कट करून दाखवत आहे। तुम्ही इथं बघू शकता सिंपल पद्धतीने कट करून घ्यायचे। हे अस्तरचा कपडा आहे। मी तुम्हाला अस्तरवर कटिंग दाखवत आहे। तुम्ही इथं बघू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। तुम्ही इथं बघू शकता मी कट करत आहे अशा पद्धतीने तुम्हाला समजेल अशा भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता मी इथं गळा कट करून घेत आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने कट करून बघा, ट्राय करा, तुम्हाला हे नक्की जमेल। ब्लाऊज शिवल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता।